नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या YouTube चॅनलमध्ये। 12वी सायन्सच्या फिजिक्सच्या लेक्चर सीरीज मध्ये आपण सेकंड चॅप्टर सुरू केला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये मी आज घेऊन आले नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट टॉपिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चॅप्टरचं इंट्रोडक्शन आणि फर्स्ट टॉपिकचा व्हिडिओ चॅनलवर अवेलेबल आहे। ज्यांनी तो बघितला नसेल आधी तो व्हिडिओ बघा आणि मग या व्हिडिओकडे या, कारण फर्स्ट टॉपिक समजला नाही तर हा टॉपिक सुद्धा समजणार नाही, कारण बेसिक कॉन्सेप्ट जो आपल्याला चॅप्टर साठी लागणार आहे ते आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर केले। ओके, सो टुडेज टॉपिक इज ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर। सो व्हॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर, व्हॉट इज गेज प्रेशर हेच आपल्याला आज बघायचं आहे। सो ॲब्सोल्यूट प्रेशरला आपण कसं डिझाइन करणार, गेज प्रेशरला कसं डिझाइन करणार। सो आता जसं मी प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम साठी एक लिक्विड कॉलम कन्सिडर केला होता, तसं सेम मी काय करणार आहे, एक सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम कन्सिडर करणार। काय कन्सिडर करणार आहे, एक सिलेंड्रिकल लिक्विड कॉलम ज्या लिक्विड कॉलमची हाईट असणार आहे h आणि त्याचा बेस एरिया असणार आहे a। ओके, आता हा लिक्विड कॉलम मी काय केलाय, लिक्विड मध्ये इन्सर्ट केला। ओके, हा लिक्विड कॉलम मी कुठे इन्सर्ट केला, लिक्विड मध्ये इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे। जो डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे त्याला मी घेतलं F1 आणि जो अपवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे इथे त्याला मी घेतलं F2। दोघही साइडने लिक्विड प्रेझेंट आहे, सो ड्यू टू दिस लिक्विड अपर साइडने एक फोर्स ऍक्ट होणार, डाउनवर्ड साइडने एक फोर्स ऍक्ट होणार। ओके, देन ऑल्सो तुमचा एक डाउनवर्ड अजून फोर्स ऍक्ट होणार, दॅट इज mg। डाउनवर्ड फोर्स mg, इट इज कंपल्सरी फोर्स। आपल्याला माहिती आहे कुठली गोष्ट कुठलेही ऑब्जेक्ट आपण जर कन्सिडर करत असू तर त्याच्यावरती फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा डाउनवर्ड फोर्स हा कंपल्सरी ऍक्ट होतो, आपण तो कन्सिडर करतो, बरोबर आहे। सो डाउनवर्ड फोर्स mg इज ऍक्टिंग। मग आता मी काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ लिक्विड कॉलम विथ हाइट, लिक्विड कॉलमची हाइट किती आहे, सॉरी हाइट h and बेस एरिया किती असेल a। लिक्विड कॉलम, हा लिक्विड कॉलम कुठे इमर्ज केलाय, इमर्स्ड इन लिक्विड विथ डेन्सिटी, त्या लिक्विडची डेन्सिटी किती असणार आहे, डेन्सिटी रो अँड व्हॉल्यूम v। ज्या लिक्विड मध्ये तो लिक्विड कॉलम इमर्स्ड केलाय, आतमध्ये ठेवलाय, कन्सिडर केलाय, त्या लिक्विडची डेन्सिटी किती असणार आहे, रो आणि व्हॉल्यूम v असणार आहे। सो इथे मला काय मिळेल, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, बरोबर आहे। आता ह्या लिक्विड कॉलम वरती अप्पर साइडने एक फोर्स ऍक्ट होतोय, डाउनवर्ड साइडने एक फोर्स ऍक्ट होतोय, बरोबर आहे। आता हा अप्पर साइडने आणि डाउनवर्ड साइडने ऍक्ट होणारा फोर्स, जो काही फोर्स असेल, टोटल फोर्स लिक्विड कॉलम वरती, तो नेट फोर्स किती असेल, 0, कारण एक फोर्स वरून एक फोर्स खालून, म्हणजे दोघेही अपोजिट डायरेक्शनने फोर्स ऍक्ट होत आहे, म्हणजे नेट फोर्स किती असेल, 0। सो नेट फोर्स acting on लिक्विड कॉलम, त्या लिक्विड कॉलम वरती जो नेट फोर्स ऍक्ट होणार आहे इज 0। तो किती असणार आहे, 0। व नेट फोर्स कन्सिडर करताना कसं कन्सिडर करणार आपण, F1 ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, म्हणजे त्याला आपण काय घेणार, मायनस F1। mg also acting in a downward direction, so mg is also minus, but F2 is acting in upward direction, म्हणून F2 ला आपण काय घेणार, प्लस F2। बघा साइन कन्व्हेन्शन्स
आपण जेव्हा शिकलो तर साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला काय सांगतात, जर आपण अबोव जात असू, अबोव द सी लेवल और अबोव द प्रिन्सिपल ॲक्सिस, तर आपल्या व्हॅल्यूज कशा असणार, पॉझिटिव्ह, आणि बिलो जात असेल तर आपल्या व्हॅल्यूज कशा असणार, निगेटिव्ह. इफ वी गोइंग राइट, आपल्या व्हॅल्यूज कशा असणार, पॉझिटिव्ह, आणि इफ वी गोइंग लेफ्ट, गोइंग टू लेफ्ट, आपल्या व्हॅल्यूज कशा असणार, निगेटिव्ह. हे आपण साइन कन्व्हेन्शन शिकलोय. मग आपले फोर्स, आपला फोर्स F1 कुठे ऍक्ट होतोय, डाउनवर्ड. डाउनवर्ड काय असेल, निगेटिव्ह. सो मी फोर्स F1 काय घेतलाय, निगेटिव्ह. mg इज आल्सो ऍक्टिंग डाउनवर्ड, सो mg ला सुद्धा मी काय घेतलंय, निगेटिव्ह. प्लस F2 कुठे ऍक्ट होतोय, अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे F2 ला मी काय घेतलंय, पॉझिटिव्ह. आणि हा नेट फोर्स, टोटल फोर्स इज इक्वल्स टू काय झाला माझा, 0. मग 0 झाला तर मी याला असं लिहू शकते का, F2 minus F1 is equals to mg. हा मायनस mg मी इकडे शिफ्ट केला तो काय झाला, प्लस हा पॉझिटिव्ह F2 आधी लिहिला, निगेटिव्ह F1 नंतर लिहिला, F2 minus F1 is mg. ओके, याला मेन्शन करा इक्वेशन नंबर 1. आता मला माहिती आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम किती असेल, फोर्स पर युनिट एरिया. मग प्रेशर P1 अप्पर साइडने जे काही प्रेशर ऍक्ट होणार आहे, सो प्रेशर P1 इज इक्वल्स टू F1 अपॉन A, फोर्स पर युनिट एरिया. आणि प्रेशर P2 इज नथिंग बट F2 अपॉन A, बरोबर आहे, F2 अपॉन A. मग आता मी काय घेणार, F1 ची व्हॅल्यू काय मिळणार मला, F1 ची व्हॅल्यू मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास आपण घेतो डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पर युनिट एरिया. इकडे सुद्धा आपण काय घेणार, डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. व्हॉल्यूमला आपण काय लिहितो, एरिया इनटू हाईट, म्हणजे याला काय लिहिणार, रो A H into G upon A. याला सुद्धा काय लिहिणार मी, रो A H G upon A. A गेट कॅन्सल. मला प्रेशर P1 काय मिळालं, H रो G, आणि प्रेशर P2 काय मिळालं, H रो G. आता हे मी कुठे पुट करणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये. कुठे पुट करणार मी, इक्वेशन नंबर 1. प्रेशर आणि फोर्सला मी कसं पुट करणार, प्रेशरच्या फॉर्म मध्ये, बरोबर आहे. मग मी याला जर सपोज असं लिहिलं P2 P1, कसं लिहिलं, P2 P1, तर मला कसं लिहावं लागेल, F2 upon A minus F1 upon A, which is equals to mg, आता F2 per unit area minus F1 per unit area काय मिळालं मला, H रो G. काय मिळालं मला, H रो G. सो मला P2 P1 ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, P2 P1 is nothing but, therefore P2 P1 is equals to काय, H रो G. मग याला मी या इक्वेशन मध्ये पुट केलं तर मला काय मिळेल, F2 F1 ची व्हॅल्यू मी काय पुट करू शकते, F2 F1 ची व्हॅल्यू मी काय पुट करू शकते, mg. आणि P2 P1 मला काय मिळेल, H रो G. आता डिफरन्स काय मिळाला आपल्याला, P2 P1 is equals to H रो G. आता सपोज मी जर लिक्विड कॉलम रेज केला, रेज केला अप्पर साइडला, तर इथे जर मी या बाउंड्रीला माझा लिक्विड कॉलम घेतला तर या लिक्विड कॉलमला अप्पर साइडने जे काही प्रेशर ऍक्ट होतं ते आउटसाइड प्रेशर काय ऍक्ट होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर घेतलं मी P0.
म्हणजे जे प्रेशर P1 ऍक्ट होणार आहे ते प्रेशर P1 काय ऍक्ट होणार आहे P0 आणि P2 ला मी घेते फक्त P. मग इक्वेशन मध्ये पुट करा P1 ऐवजी P0 आणि P2 ऐवजी P. सो P - P0 इज इक्वल्स टू H rho g. काय मिळेल मला P - P0 इज इक्वल्स टू H rho g आणि यालाच आपण म्हणतो ऍब्सोल्यूट प्रेशर. P - P0 इज इक्वल्स टू H rho g यालाच मी काय म्हणणार ऍब्सोल्यूट प्रेशर. म्हणजे टोटल प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर जी काही व्हॅल्यू मिळेल ते माझं असेल ॲब्सोल्यूट प्रेशर. आता हा -P0 तिकडे घेऊन जा. -P0 तिकडे घेऊन गेल्यानंतर काय मिळेल मला P0 प्लस H rho g. P0 प्लस H rho g. P0 प्लस H rho g हे काय मिळेल मला टोटल प्रेशर. This is nothing but total pressure where P0 is atmospheric pressure and H rho g is gauge pressure. H rho g काय मिळेल मला gauge pressure. P is equals to total pressure, P0 atmospheric pressure आणि H rho g is gauge pressure. समजलं मग absolute pressure आणि gauge pressure. ओके absolute pressure आणि gauge pressure. कॉन्सेप्ट लक्षात आली. ओके समजला टॉपिक. ओके टॉपिक समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आजच्यासाठी एवढंच. आपण नवीन टॉपिक मर्क्युरी बॅरोमीटर शिकूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.